शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, पृथ्वीच्या उत्पत्तीपासूनच सृष्टीचं जे चक्र आहे, जे ऋतुचक्र आहे, ते अव्याहतपणे सुरू आहे. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे जे ऋतुचक्र आहे ते नियमितपणे सुरू आहे. परंतु मागील काही दशकांचा जर आपण गांभीर्याने विचार केला तर आपल्या लक्षात येतं की सृष्टीचं हेच ऋतुचक्र या ऋतुचक्रामध्ये झपाट्याने बदल होताना दिसतोय. त्याचाच परिणाम म्हणजे अवकाळी पाऊस कोसळतो, कधी मोठ्या प्रमाणात गारपीट होते, वादळ सदृश परिस्थिती निर्माण होते आणि उन्हाळ्यामध्ये उष्णतामान प्रचंड वाढतं आणि उष्णतामानाचे हे जे आकडे आहेत ते उच्चांक गाठताना दिसत आहेत. हिवाळ्यामध्ये देखील तीच परिस्थिती उद्भवते. हे जे तापमानाचे आकडे आहेत ते अगदी उणे अंशाखाली उतरताना दिसतात. मंडळी, मोठ्या प्रमाणातील प्रदूषण आणि वातावरणात होणारं कार्बनचं उत्सर्जन यामुळे ग्लोबल वॉर्मिंगची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते आणि याचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर आणि शेती क्षेत्रावर देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. मंडळी, दरवर्षी आपण 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिवस म्हणून साजरा करतो. परंतु याच पार्श्वभूमीवर 15 मे हा जो दिवस आहे या दिवसाचं औचित्य आहे जागतिक हवामान बदल दिवस. हे औचित्य नेमकं काय आहे आणि त्या अनुषंगाने आपण कोणते उपक्रम साजरे करतो, या दिवसाचं महत्त्व काय आहे, याच अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आज स्टुडिओमध्ये ज्या मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आपल्याकडे आलेले आहेत सुनील कांबळे सर. नमस्कार. सुनील कांबळे सर हे मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. सर, तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. थँक्यू. आत्ताच मी प्रस्तावनेत उल्लेख केला, प्रत्येक वर्षी 23 मार्च हा जो दिवस आहे तो आपण जागतिक हवामान दिवस म्हणून साजरा करतो. परंतु त्याच अनुषंगाने 15 मे जो आजचा दिवस आहे या दिवसाचं जागतिक हवामान बदल दिवस म्हणून जे औचित्य आहे ते नेमकं काय आहे? जसं आपण बोललात की भारतीय हवामान खाते 23 मार्चला जागतिक हवामान दिवस हे 1950 पासून सेलिब्रेट करतात आणि दरवर्षी एक नवीन उद्दिष्ट किंवा एक नवीन सब्जेक्ट घेऊन आम्ही हवामानाबद्दल मार्गदर्शन किंवा प्रचार करत असतो की आपल्या हवामानामध्ये बदल कसा होत आहे. आणि त्यानिमित्ताने आपण सर्व शाळा, कॉलेजेस, सामाजिक संस्था यांना हवामान खात्याच्या ऑफिसमध्ये एक दिवस पूर्ण एक्झिबिशन लावतो आणि हवामानाचा जो काही आपला उद्देश आहे किंवा जे काही हवामान प्रेक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन घेण्याच्या पद्धती आहेत त्याची सर्व सविस्तर माहिती त्यांना दिली जाते. आणि त्याचबरोबर हवामानामध्ये जे बदल येत आहेत, आपण जर बघाल की लास्ट 50 वर्ष 100 वर्षापासून एक हवामानाचा एक स्टँडर्ड पॅटर्न असतो. त्या पॅटर्नमध्ये जे काय आता सध्या आपण बदलाव बघत आहोत की जे स्टँडर्ड पॅटर्न फॉलो होत नाही आहेत, तर हवामानामध्ये थोडासा बदल झालेला आहे. तर ह्या बदल होण्याच्या मागची कारणं ही सर्व मानवनिर्मित कारणं आहेत. आणि हे मानवनिर्मित कारणं म्हणजे आपण हवामानामध्ये बदल करण्यासाठी कारणीभूत आहोत. तर आपण ज्या प्रकारे हे हवामान बदलसाठी जे काय आपल्याकडून जे चुका होतात त्या टाळण्यासाठी किंवा त्याच्यावर मिटिगेशन करण्यासाठी आपल्याला काय करायला हवं, ह्या दृष्टिकोनातून जागतिक हवामान बदल दिवस ही संकल्पना निर्माण झाली. म्हणजे त्या दिवशी आपण परत सर्व एजन्सीज आहेत, सर्व जनरल पब्लिक, फार्मर्स, ज्या काही संघटना आहेत, सामाजिक संघटना आहेत, त्यांना परत ह्या दिवसाचं औचित्य साधून आपल्याला त्यांना एखादं एक्झिबिशन लावून त्यांना सांगण्यात येऊ शकतं की हा जो हवामानाचा जो बदल होत आहे तो मानवनिर्मित आहे आणि याच्यावर कंट्रोल करण्यासाठी आपल्याला स्वतः वैयक्तिक काय करायला हवं. म्हणजे हवामानामध्ये जो बदल होतोय तो मानवनिर्मित बदल आहे. परंतु सर, मग जनजागृतीपर असे कोणकोणते उपक्रम राबवले जातात?
मला असं सांगावंसं वाटतं की आपण जर 100 वर्षापूर्वी जर पृथ्वीचं तापमान घेतलं तर एक 13 डिग्री सेंटीग्रेड तापमान होतं. बरं. आणि हे 100 वर्षामध्ये पृथ्वीच्या तापमानामध्ये 1 डिग्री सेल्सिअसनी फरक पडलेला आहे. आणि ज्यावेळेस फक्त 13 ते 14 डिग्री टेम्परेचर ज्यावेळेस झालं पृथ्वीचं, तर आपण बघतोय की सध्या सर्व सीझनल पॅटर्न चेंज होताना दिसत आहेत. सीझनल पॅटर्न चेंज म्हणजे काय, आपण सध्या बघतो की उन्हाळ्यात पण पाऊस होतोय, पावसाळ्यात तर पाऊस व्हायलाच हवा, पण काय होतं पावसाळ्यात 4 महिने कंटिन्युअस पाऊस व्हायला हवा. आणि प्रत्येक स्टेशनचे किंवा प्रत्येक स्टेटचे एक नॉर्मल असतात की जुलैमध्ये एवढा पाऊस व्हायला हवा, मेमध्ये एवढा पाऊस व्हायला हवा, किंवा सप्टेंबरमध्ये एवढा पाऊस ठराविक प्रमाण असतं. ठराविक प्रमाण असतं की एवढ्या म्हणजे जून टू सप्टेंबरमध्ये पावसाचं प्रमाण कसं असायला हवं. बरं. आणि हे जे प्रमाण आहे ते आपण बघत होतो की हे फॉलो व्हायचं. म्हणजे आपण 50 वर्षा मागचे जर आकडे बघितले तर आपल्याला हे पॅटर्न, कॉमन पॅटर्न आपल्याला दिसायचे. पण आता ज्यावेळेस आपण हे पॅटर्न बघतोय तर जूनमध्ये समजा मुंबईमध्ये आपल्याला एक 500 ते 600 मिलीमीटर पाऊस व्हायला हवा, तर काय, आणि ते पण एक 15 ते 20 दिवसामध्ये व्हायला हवा. पण आता होतंय काय, एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स, म्हणजे एकाच दिवशी 200-300 मिलीमीटर पाऊस होतो, परत 5-6 दिवस पाऊस होत नाही, परत 200-300 मिलीमीटर पाऊस होतो, आणि ते जून महिन्याचं जे काय नॉर्मल ॲव्हरेज असतं ते कंप्लीट होतं. पण ह्या पॅटर्नमुळे जे काही शेतकऱ्यांना, स्पेशली शेतकऱ्यांना कसा कंटिन्युअस रिमझिम पाऊस हवा असतो, तर हे जे पावसाचं प्रमाणामध्ये बदल जो झालेला आहे, हे याच्या मागचं कारण म्हणजे क्लायमेट चेंज. आणि क्लायमेट चेंज होण्यामागचं कारण म्हणजे आपण मानवनिर्मित, आपण पृथ्वीचं जे क्लायमेट आहे ते डिस्टर्ब करण्यासाठी दररोज काही ना काही आपले जे काही प्रगतशील जे काय आपले एसीज आहेत, फॅन आहेत, किंवा आपण घरामध्ये इव्हन रेफ्रिजरेटर यूज करतो, हे सगळे त्याला कारणीभूत आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात कार्बनचं उत्सर्जन होतं. हो, स्पेशली आपण बघितलं व्हेहिक्युलर पोल्युशन किंवा इंडस्ट्रियलायझेशन, आणि आपण बरेच जंगल तोड पण केलेले आहेत. त्याच्यामुळे जे CO2चं जो प्रमाण आहे ते 30 to 40% हवेमध्ये मिश्रित झालेलं आहे. आणि ह्या प्रमाणामुळे जे काय म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस असल्यामुळे आपले जे वेदरचं जे टेम्परेचर आहे ते ट्रॅप केलं जातं, म्हणजे उत्सर्जित होत नाही, आणि ह्यामुळे आपल्या ग्लोबलचं टेम्परेचर वाढण्यामध्ये मदत होते. तर ह्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करायला हवं, म्हणजे याच्यासाठी हा जागतिक हवामान बदल दिवस खूप महत्त्वपूर्ण आहे. हे जे जागतिक हवामान बदल दिवस आहे त्याची कारणं नेमकी काय सांगता येतील? म्हणजे हवामानामध्ये बदल का झाला, सर्वात पहिल्यांदा म्हणजे म्हणजे हवामानामध्ये हा बदल का झाला, ह्याच्या मागचे कारण काय, तर मानवनिर्मित कारण आहेत. आपण भरपूर इंडस्ट्रीज चालू केले, त्यांचं जे पोल्युशन आहे, आपण जे ट्रान्सपोर्टेशन, आपण जनरली पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करायला पाहिजे, पण प्रत्येक व्यक्ती स्वतःचं व्हेकल यूज करतो, आणि त्यामुळे त्याचं परत CO2चं पर्सेंटेज वाढत जात आहे. तर ह्या ज्या मागच्या ज्या म्हणजे आपण जे काय सुरुवात केलेली आहे क्लायमेटमध्ये बदल किंवा CO2चं उत्सर्जन करण्यासाठी, याच्यावर कंट्रोल करायला हवं आणि मिटिगेशन करायला, किंवा जे काय आपण ऊर्जा वापर करतो ते सौर ऊर्जेकडे आपण जायला हवं, ताकी हे जे CO2चं प्रमाण आहे कमीत कमी होईल. आणि हा जो हवामान बदल जो आता सध्या 1 डिग्रीनी टेम्परेचर वाढल्यानंतर आपल्याला एवढे फरक दिसत आहेत की एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट दिसत आहेत, फ्लडिंग होतं, बऱ्याच ठिकाणी हीट वेव्ज येतात, कोल्ड वेव्ज येतात, फ्लॅश फ्लड्स होत आहेत, इवन सायक्लॉनची इंटेन्सिटी वाढली. दरवर्षी आपल्याला एखादं सायक्लॉन यायला हवं असतं, पण ग्लोबल टेम्परेचर वाढल्यामुळे ग्लोबल टेम्परेचर बरोबर समुद्राचं तापमानसुद्धा वाढलं जातं. आणि ज्यावेळेस समुद्राचं तापमान 27 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जर जास्त व्हायला लागलं तर तिथे सायक्लॉनची निर्मिती होते. आणि ह्या ज्या एक्स्ट्रीम इव्हेंट्स, म्हणजे ज्या घटना आपल्याला पूर्वी असे क्वचित एखादा सायक्लॉन बघायला मिळायचं, पण हे जे क्लायमेटमध्ये बदल झाल्यामुळे हे सायक्लॉनचं पर्सेंटेज, फ्लडिंग, मोर नंबर ऑफ हीट वेव्ह, एक्स्ट्रीम वेदर, हे गारपीट, हे सगळ्या घटनाच्या मागे जे कारण आहे ते हवामान बदल. हवामानामध्ये झपाट्याने बदल होतोय, गारपीट होते, अवकाळी पाऊस येतोय, याचा शेती क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय. तो परिणाम नेमका काय आहे सर? ह्या ज्या अवकाळी पाऊस किंवा आपण अनटाइमली रेन म्हणतो, हे पूर्वीपासनं होत आहे. बरं. पण आता सध्या हवामान बदलामुळे याचं पर्सेंटेज, आता समजा अवकाळी पाऊस आपल्याकडे एक म्हणजे 2-3 महिन्यामध्ये एक 15-20 दिवस व्हायचा, पण आता आपण बघतोय की अवकाळी पाऊस सुद्धा 30-30, 40-40 दिवस व्हायला लागलेला आहे. आणि ह्याच्या मागचं कारण म्हणजे हवामान बदल. तर हे, आणि स्पेशली जे हवामान खातं असतं हे याचा पूर्ण अभ्यास, त्यांचा 24 तास अभ्यास चालू असतो
की कुठल्या दिवशी असा अवकाळी पाऊस किंवा पुढच्या 5 दिवसासाठी कुठल्या कुठल्या राज्यासाठी कुठल्या कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये हा अवकाळी पाऊस होणार आहे याची पूर्वसूचना 24 आवर्स ऑब्झर्वेशन घेऊन. आता हवामान खात्याकडे पण सर्व लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, लेटेस्ट स्टेट ऑफ आर्ट इन्स्ट्रुमेंट्स आहेत. मला सांगायला खूप आनंद वाटतो की हवामान खात्याकडे सध्या 35 डॉपलर वेदर रडार्स आहेत आणि हे डॉपलर वेदर रडार 24 तास काम करत असतात. आणि हे डॉपलर वेदर रडार जे आहेत ते 24 तास म्हणजे दर 10-10 मिनिटांनी एक 500 किलोमीटर सराउंडिंगची माहिती आपल्याला दर 10-10 मिनिटांनी उपलब्ध करून देत असते. त्याचबरोबर आपण हवामान खात्याने भरपूर ॲटोमॅटिक वेदर स्टेशन्स लावलेले आहेत. बऱ्याच वेळेस असं होतं की रिमोट जागा असते आणि तिथलं आपल्याला हवामानाची माहिती मिळत नाही, तर त्याच्यासाठी ॲटोमॅटिक वेदर स्टेशन्स लावलेले आहेत. स्पेशली शेतकऱ्यांसाठी ॲग्रो मेट्रोलॉजिकल ॲटोमॅटिक स्टेशनसुद्धा लावलेले आहेत. आणि त्याच्यामुळे जिथे शेतीसाठी ज्यावेळेस हवामान खात्याला सल्ला द्यायचा आहे तर तिथलं सॉईल टेम्परेचर किती आहे, लीफ टेम्परेचर किती आहे, सॉईलमध्ये मॉइश्चर किती आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन वेल इन ॲडव्हान्स हवामान खात्याकडे उपलब्ध होते. मग हवामान खाते दर मंगळवारी आणि शुक्रवारी सर्व डिस्ट्रिक्ट ॲग्रोमेट ॲडवायझरीज ॲग्रिकल्चर सायंटिस्ट बरोबर डिस्कशन होतं, व्हिडिओ कॉन्फरन्स होते आणि मग त्याप्रमाणे आपण प्रत्येक डिस्ट्रिक्ट तालुका वाईज प्रत्येक शेतकऱ्यांसाठी पुढच्या 5 दिवसाचा हवामानाचा अंदाज, त्या हवामानाच्या अंदाजामध्ये आपण क्लाउड्स किती राहतील, म्हणजे समजा सांगली, सातारा, कोल्हापूरचं क्लाउडचं म्हणजे ढगाळ वातावरण असेल का, हवेचा स्पीड कुठल्या डायरेक्शनकडून असेल, आणि हवेचा स्पीड किती असेल, म्हणजे 30 किलोमीटर पर आवर असेल, 25 किलोमीटर पर आवर असेल, तर त्यामुळे तुम्हाला काय प्रिकॉशन घ्यायला हवे. जर हवाचं स्पीड जास्त असेल तर तुमचे जे काही केळीची बाग आहे किंवा असे म्हणजे थोडेसे झाडं आहेत तर त्यांना सपोर्ट द्यायला हवा, किंवा अवकाळी पाऊस गारपीट होणार आहे का, याची पूर्ण संभाव्य सूचना वेल इन ॲडव्हान्स प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज, आणि तुम्ही त्या पिरियडमध्ये कुठलं पीक घ्यायला हवं किंवा कुठली फवारणी करायला हवी, ही इन्फॉर्मेशन हवामान खाते शेतकरी बंधूंसाठी वेळोवेळी दर पुढच्या 5 दिवसासाठी इन्फॉर्मेशन आपण त्यांना उपलब्ध करून देतो. अचानक गारपीट होते, अवकाळी पाऊस येतो आणि शेतकऱ्यांचे जे पीक आहे किंवा फळबागा आहेत त्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आपल्याकडे असं काही अद्ययावत तंत्रज्ञान नाही का की शेतकऱ्यांना अगदी काही दिवसांपूर्वी किंवा काही दिवसांपर्यंतचा जो अंदाज आहे तो सांगता येणं शक्य आहे आणि हे नुकसान टाळता येणं शक्य आहे? तर सध्या ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होण्याची म्हणजे आपल्याला वाटतं की असे पुढच्या 5 दिवसामध्ये हवामान बदल होणार आहे, तिथे गारपीट होणार आहे किंवा सोसायटीचा वारा सुटणार आहे किंवा वादळी वारे येणार आहेत, तर याची पूर्वसूचना हवामान खात्याकडे म्हणजे हवामान खात्याकडे आकड्याच्याद्वारे मिळालेली असते. आणि याची पूर्वसूचना पुढच्या 5 दिवसामध्ये आपल्या डिस्ट्रिक्टचं किंवा तालुक्याचं हवामान कसं राहणार आहे याची पूर्वसूचना आपण त्यांना सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, आमच्याकडे आता बरेच व्हॉट्सॲप ग्रुप आहेत, तर त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आम्ही एक मेसेज टाकल्यानंतर कमीत कमी हजारो शेतकऱ्यांपर्यंत किंवा हजारो ॲग्रिकल्चर सायंटिस्टपर्यंत तो पोचतो आणि ते त्यांच्या रिजनल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत उपलब्ध करतात. इन ॲडिशन टू दॅट आपल्याकडे वेदर डिपार्टमेंटमध्ये असे अँड्रॉइड ॲप आहेत. तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं एक ॲप आहे मेघदूत. जर प्रत्येक शेतकऱ्यांनी जर ते मेघदूत ॲप आपल्या मोबाईलमध्ये जर डाउनलोड केलं तर त्यांना पुढच्या 5 दिवसाचा हवामानाचा अंदाज आणि मागच्या 4-5 दिवसामध्ये हवामान कसं होतं आणि पुढच्या 4-5 दिवसामध्ये हवामान कसं राहणार आहे हे जर आपण आपल्या ज्या काही डिस्ट्रिक्ट, तालुका आणि आपण कुठलं पीक घेता तर त्याच्याबद्दल ही सर्व माहिती मेघदूत ॲपमधून आपल्याला उपलब्ध होऊ शकते. म्हणजे सोशल माध्यमांचा वापर शेतकऱ्यांनी जर केला तर त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि आता मला असं वाटतं की बरेच शेतकरी प्रगतशील शेतकरी आहेत आणि सोशल माध्यमचा वापर कोणी करत नाही असं म्हणजे खूप रेअर आपल्याला दिसेल. तर हे एक मेघदूत एक ॲप सांगितलं मी, आणखी एक दुसरं ॲप आहे त्याचं नाव आहे मौसम. तर हे सामान्य जनतेसाठी आहे. ओके, म्हणजे शेतकरीसुद्धा यूज करू शकतात, पण मेघदूतमध्ये फार्मिंग रिलेटेड जास्त इन्फॉर्मेशन आहे. आणि जे आपल्याला मौसम ॲप आहे तर मौसम ॲप आपण साधारण जनरल पब्लिक यूज करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्या डिस्ट्रिक्ट, तालुका, आपण कुठे आहोत त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन, पुढच्या 5 दिवसाचा हवामानाचा अंदाज, हवामान कसे राहील, कसे होते, आणि त्यामध्ये रडारची इमेजेससुद्धा मिळतात की तुम्ही ज्या लोकेशनमध्ये आहे तिथे क्लाउड कव्हर किती आहे, कुठल्या प्रकारचे क्लाउड्स आहेत, किती पाऊस देऊ शकतं आणि कुठल्या एरियामध्ये तुम्हाला अवॉइड करायचं आहे. आणि ह्याचबरोबर आपण त्यांना ग्रीन
ऑरेंज रेड अलर्टसुद्धा देतो. म्हणजे जसं वेदर डिटोरिएट होण्याचे चान्सेस आहेत, समजा आम्हाला एक्सपेक्टेड आहे की ह्या एरियामध्ये वेदर डिटोरिएट होण्याचे चान्सेस आहेत, तर आपण एक येलो अलर्ट देतो. म्हणजे सतर्क राहा की तुम्ही आता इथे काहीतरी डेव्हलपमेंट होणार आहे. हो, आणि ऑरेंज अलर्ट दिल्यानंतर ऑरेंज अलर्ट म्हणजेच तिथे ऑलरेडी म्हणजे तुम्हाला वेदर डिस्टर्ब आहे, तर तुम्हाला प्रिकॉशन्स घ्यायला हवे. आणि ज्यावेळेस आम्ही रेड अलर्ट देतो, तर रेड अलर्ट म्हणजे यू हॅव टू टेक अ ॲक्शन, म्हणजे यू हॅव टू बी इन ॲक्शन मोड, की तिथे चांगला वादळी पाऊस किंवा थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटी किंवा ॲडवर्स वेदर लाईटनिंग होणार आहे. आणि ह्याच ॲपबरोबर एक शेतकऱ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट एक ॲप आहे, त्याचं नाव आहे दामिनी. बरं. तर हे जे दामिनी ॲप आहे, जसं आपण म्हणतो की गारपीट होते, अचानक पाऊस येतो, किंवा लाईटनिंग होतं, थंडरस्टॉर्म होतं, तर हे जे दामिनी ॲप आहे हे इतकं युजफुल ॲप आहे की आपण जिथे असाल ते दामिनी ॲप तुम्ही ज्या लोकेशनवर ऑन कराल, तर त्या लोकेशनवरून आपल्याला हे इन्फॉर्मेशन मिळेल की तुम्ही ज्या लोकेशनमध्ये आहात तिथे 2 मिनिटामध्ये किंवा पुढच्या 5 मिनिटामध्ये थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटी, हेलस्टॉर्म होणार आहे, तर तुम्ही सेफ स्थळी जा. आणि जर अशी काही ॲक्टिव्हिटी होणार नसेल तर क्लिअर येतं की यू आर सेफ, म्हणजे तिथे अशी काही ॲक्टिव्हिटी होणार नाही. तर हे जे ॲप्लिकेशन्स आहेत, तर मला वाटतं की एक मेघदूत, मौसम आणि दामिनी हे शेतकऱ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. अगदी अद्ययावत तंत्रज्ञान असलेले ही जी सगळी ॲप आहेत ती आहेत. पण सर मला असं सांगा की काही वर्षांपूर्वी आपला शेतकरी जो आहे तो पारंपरिक पद्धतीची शेती करायचा. आता हवामानामध्ये झपाट्याने बदल होतोय, तर शेतीमध्ये देखील त्याने या बदलत्या हवामानाप्रमाणे काही बदल करायला हवा का? तर शेतीमध्ये त्यांच्या शेती पेरणी किंवा बिया किंवा जे काही त्यांचं टाईम पिरियड असतं, कुठल्या पिरियडमध्ये कुठलं पीक घ्यायला हवं, तर ह्याच्यासाठी जी इन्फॉर्मेशन आहे ते आमच्याकडे ॲग्रोमेट ॲडवायझरी सर्व्हिसेस आहेत, हवामान खात्याकडे आहेत. तर पुढच्या आपण लाँग रेंज फोरकास्ट की आता आपल्याला कळालं की ह्या वर्षी पावसाचं प्रमाण थोडंसं कमी राहील. म्हणजे आता आपण म्हटलं की ह्या वेळेस थोडं अल्निनोचा प्रभाव होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे पावसाचं प्रमाण कमी राहील. तर त्या अकॉर्डिंगली ॲग्रोमेट ॲडवायझरी शेतकऱ्यांना दिलं जाईल की कुठल्या पिकाला थोड्या कमी प्रमाणाच्या पावसामध्ये पण आपण ते पीक घेऊ शकतो. तर ही ॲग्रोमेट ॲडवायझरी आम्ही हवामानाचा अंदाज ॲग्रिकल्चर सायंटिस्टपर्यंत पोहोचवणार. आणि ॲग्रिकल्चर सायंटिस्ट ते फार्मिंगमध्ये एक्सपिरियन्स असतो आणि त्यांचं हेच कार्य असतं. तर ते डिसाईड करतात की पावसाचं प्रमाण कमी असेल तर आपल्याला कुठल्या प्रकारचं बियाण्याचं यूज करायला पाहिजे, कुठल्या प्रकारची पीक घ्यायला हवं. ही ॲडवायझरी किंवा पावसाचं प्रमाण कमी असल्यानंतर तुम्हाला जो काही साठा आहे त्याचा पुरवठा कसा करायला हवा, ह्याचे सर्व ॲडवायझरी वेल इन ॲडव्हान्स त्यांच्यापर्यंत हे पोहोचवले जातात आणि डेफिनेटली याचा त्यांना खूप चांगल्या प्रमाणे यूज होतो. हो. सर हवामानाचा अंदाज वेधशाळेतर्फे वर्तवला जातोच, परंतु काही तरुण शेतकरी जे आहेत ते आपल्या शेतामध्ये त्यांची स्वतःची वेधशाळा निर्माण करतात आणि त्याचे शेतकऱ्यांना फायदे होतात. त्याबद्दल काय सांगाल आपण? असं आहे, जर समजा तुम्ही फक्त तुमची एकट्याची वेधशाळा निर्माण केली तर फक्त तुम्हाला तिथले ऑब्झर्वेशन कळेल, पण तो पॅटर्न कसं चेंज होणार आहे, ठराविक परिसर तर तो वेदर पॅटर्न कसं चेंज होणार आहे तुम्हाला सराउंडिंग वेदर बघितल्यानंतर तो विंड पॅटर्न कसा चेंज होणार आहे, किंवा तुम्हाला फक्त एवढी माहिती मिळू शकते की तुम्ही तुमच्या लोकेशनवर वेदर स्टेशन लावले, तिथे काल तुमच्या लोकेशनवर किती पाऊस पडला. बरं. तर ही माहिती तुम्हाला अद्ययावत करू शकता. पण फक्त एक वेदर स्टेशन करून चालत नाही, कारण आपलं इंडियाचं वेदर, समजा इंडियाचं वेदर फोरकास्ट करण्यासाठी आपल्याला पूर्ण सराउंडिंग कंट्रीचं वेदर बघावं लागतं, स्टँडर्ड पॅटर्न बघावं लागतो, कुठला सीझन आहे आणि कोणत्या प्रकारे. आता आपण हे अल्निनो बोलतो, ओके, तर हे साऊथ पॅसिफिक ओशनमध्ये 0.5 डिग्री टेम्परेचर राईज झाल्यामुळे आपल्या पावसावर त्याचा परिणाम होतो. तर ह्याच्यामुळे हे खूप मोठं नेटवर्क लागतं. फक्त एका वेदर स्टेशनवरून तुम्हाला प्रेडिक्शन करणं ठीक आहे, तुम्हाला तुमचं जे लोकेशन आहे तिथली थोडीशी माहिती मिळेल, पण तुम्हाला प्रेडिक्शन नाही, तुम्हाला तिथले आकडे मिळतील. तुम्ही म्हणजे पुढे काय घडणार आहे त्याची माहिती तुम्ही फक्त सिंगल वेदर स्टेशनमुळे नाही मिळू शकणार. पण ठीक आहे, एक चांगला उपक्रम आहे की कमीत कमी ते आपल्या जे काही 10-15 किलोमीटरपर्यंतच्या एरियाला सांगू शकतात की आपल्या एरियामध्ये काल एवढा पाऊस झाला किंवा एवढं तापमान होतं. आणि ढगाळ वातावरण सेन्स करण्यासाठी असं काही म्हणजे ऑटोमॅटिक वेदर स्टेशनमध्ये नसतं. त्याच्यासाठी आपल्याला सॅटेलाईट पिक्चर्स, आपल्याकडे जे सॅटेलाईट आहेत इनसॅट, तर याच्यामुळे आपल्याला इतकी माहिती मिळते की ती एक सॅटेलाईटचा फोटो जर आपण घेतला तर त्यात आपल्याला 30 ते 40 प्रकारची डिफरंट इन्फॉर्मेशन मिळते की जमिनीपासून 30 ते 40 किलोमीटरपर्यंतचं वेदर कसं आहे. आणि आपलं जे काही सामान्य वेदर जे बदलत असतं, म्हणजे आपण जे वेदर हे एक्सपिरियन्स करतो
त्यामध्ये अप्पर एअर कसं आहे, विंड पॅटर्न कसा आहे त्याच्यावर मॅटर करतं. आणि विंड पॅटर्न म्हणजे ह्या क्लायमेट चेंजमुळे ऑल ऑफ सडनसुद्धा बरेच वेळेस विंड पॅटर्नमध्ये फ्लक्च्युएशन होऊन ते चेंज होतात. आणि त्यामुळे आता समजा मुंबईमध्ये अचानक कधी कधी आपण मागच्या एक 15-20 दिवसामध्ये बघितलं असेल की मुंबईमध्ये पण थोडासा पाऊस सकाळच्या वेळेस वगैरे झालेला आहे. तर जी काही समुद्राकडनं येणारा जो मॉइश्चर आहे आणि वेस्टर्ली विंड असल्यामुळे थोडासा पाऊस अनसिझनलसुद्धा आपल्याला मिळून जाऊ शकतो. सर, हवामानामध्ये जो बदल झपाट्याने होतोय त्याचा दुष्परिणाम म्हणा, पावसाचं जे नियमित चक्र होतं ते बदललेलं आहे. पाऊस आता अनियमित बनतोय आणि जून ते सप्टेंबर हा जो कालावधी आहे यामध्ये ठराविक प्रमाणात जितका पाऊस पडायला हवा त्याचं जे गणित आहे ते बिघडलेलं आहे. त्याचं काय कारण सांगता येईल? आपण जो काही विषय आहे आज आपण ज्याच्याबद्दल बोलतोय, हवामान बदल, हा मुख्य त्याच्या मागचा घटक आहे. आपण जर बघितलं की हे स्टँडर्ड पॅटर्न्स असतात की मान्सूनचा पॅटर्न किंवा एखाद्या मान्सूनमध्ये किती पाऊस पडायला हवा, की त्या मान्सूनमध्ये विंडचा फ्लो कसा असायला हवा. तर ही जी इन्फॉर्मेशन आहे ती ही इन्फॉर्मेशन स्टँडर्ड इन्फॉर्मेशन असते. पण आपण बघितलं की मागच्या 100 वर्षामध्ये फक्त 1 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर वाढल्यामुळे त्या पॅटर्न्समध्ये बदल झालेले आहेत. आणि हवामान खातं हे नॉर्मल्स म्हणजे क्लायमॅटॉलॉजिकल नॉर्मल्स प्रत्येक स्टेटचे, प्रत्येक डिस्ट्रिक्टचे काढलेले असतात. तर आपण बघितले जे आपल्याकडे जे नॉर्मल होत आहेत ते नॉर्मल थोडेसे व्हेरी होत आहेत. मग आपण त्याच्या मागचं कारण बघितलं की व्हेरी होण्याचं मागचं कारण काय. तर हे जे फक्त 1 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे अर्थचं टेम्परेचर चेंज झाल्यामुळे इतके म्हणजे एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स जे आपले नॉर्मल पॅटर्न्स आहेत, विंड पॅटर्न्स आहेत किंवा टेम्परेचर जे काय समजा मध्य महाराष्ट्रामध्ये 40 डिग्री असायला हवं ते पण सीझनल टेम्परेचर 41-42 डिग्री अशा प्रमाणामध्ये बदलत चाललेले आहेत. तर ह्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त अवेअरनेस क्रिएट करून हे क्लायमेट कंट्रोल कसं करता येईल आणि जे येणाऱ्या पिढीला आपल्याला फक्त 1 डिग्री टेम्परेचर वाढ झाल्यानंतर आपल्याला एवढे डिस्कम्फर्ट लेवल आपण सध्या फील करतो. पण हेच जर प्रमाण पुढच्या 50 वर्षामध्ये 100 वर्षामध्ये 2 डिग्री झाल्यानंतर खूप एक्स्ट्रीम कंडिशन्स होतील, ग्लेशियर्स मेल्ट व्हायला लागतील, अर्बन फ्लडिंग होईल आणि आपल्याला इवन आपलं कोस्ट जे मुंबईचा जो समुद्रकिनारा आहे तो समुद्रकिनाऱ्यावर आपल्याला राहायला जागा नाही राहणार, आपल्याला थोडंसं परत म्हणजे रिलोकेशन करावं लागेल. तर ह्या सगळे त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून हा जो जागतिक हवामान दिवस आहे त्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त अवेअरनेस करून कुठे कुठे आपल्याला कंट्रोल करायला हवं, ज्यामुळे ह्या हवामान बदल किंवा जे टेम्परेचर आपण रोखू शकू. सर, जागतिक हवामान बदल दिवस या दिवसाचा औचित्य साधून आपण आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? तर सर्वात प्रथम आपल्याला हे बघायला हवं की जे हवामानामध्ये बदल होत आहेत याच्या मागचे कारण मानवनिर्मित, जसं आपण बोललो की आपण जे फ्युअल यूज करतो किंवा जे आपण AC, फ्रीज, क्लोरोफ्लोरोकार्बन ह्याच्यामुळे जो CO2चं प्रमाण निर्माण झालेलं आहे जास्त, ह्याला कंट्रोल करण्यासाठी जसं मी सांगितलं की आपल्याला हे CO2चं प्रमाण रिड्यूस करण्यासाठी जे काही एफर्ट्स आहेत म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त झाडं लावायला हवीत आणि कार पुलिंग किंवा जे प्रदूषण किंवा हे जे ग्रीन हाऊस गॅसेस जे आपण इन्स्ट्रुमेंट वापरतो त्याच्यातून हे जे ग्रीन हाऊस गॅसेस बाहेर येतात ह्याच्यावर कंट्रोल करून जास्तीत जास्त हवामानाचा समतोल राखण्यासाठी मदत करावी. नक्कीच. सर, आपण कार्यक्रमात सहभागी झालात, या विषयाच्या अनुषंगाने आमच्या प्रेक्षकांना सविस्तर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर.